लाडक्या बहिणींनो, आज थोड्याच वेळात जानेवारीचे 1500 जमा होणार. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले बँकांना आदेश. आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार. बहिणींनो, मेसेज चेक करा, मुख्यमंत्र्यांनी दिली सूचना. पण थांबा, लगेच खुश होऊ नका, कारण की जानेवारीचे पैसे सगळ्या बहिणींना मिळणार नाही. कारण जानेवारीचा हप्ता 4 कडक नियमांनुसार सुरू करण्यात आलेला आहे. सरसकट सगळ्या बहिणींना पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला 1500 रुपयांचा मेसेज आला नसेल तर कान देऊन 10 सेकंदही माहिती ऐका. कारण की तुम्ही जर हे 4 नियम पाळले नाही आणि जर हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे लगेच जमा केलं नाही तर तुम्हाला जानेवारीचे 1500 तर मिळणार नाहीतच, पण तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाद करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 18 फेब्रुवारीला जानेवारीच्या निधी वितरणासाठी GR सरकारने दिला होता आणि त्या GRमध्ये लाडक्या बहिणींसाठी 4 नियम सांगितले होते. पहा, GR आला, पैसे येणार असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण त्या GRमध्ये जे 4 नियम सांगितलेले आहेत ते 4 नियम तुम्ही कुठेच पाहिले नसतील. हे 4 नियम पहिल्यांदाच लावण्यात आलेले आहेत. पहा, पूर्वीचे नियम वेगळे असायचे. पूर्वी 4 चाकी गाडी किंवा कोणी सरकारी नोकरीला असला की लाभ बंद व्हायचा. पण आता तसं होणार नाही. त्या GRमध्येच लिहिलंय, ज्यांच्या घरामध्ये आता TV आहे, फ्रीज आहे, मोटरसायकल आहे, अशा प्रकारच्या बहिणींना देखील आता प्रॉब्लेम होऊ शकतो. पहा, तुमचे हक्काचे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात, कारण की या GRमध्ये अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या अटी बहिणींना माहिती नाहीयेत आणि त्या अटींमुळेच बहिणी आता अपात्र होणार आहेत. पहा, जवळपास 86 लाख महिला अपात्र करण्याची जी आहे ती कारवाई आता सुरू झालेली आहे. आता जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर ते एक कागदपत्र आहे. ते कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी ताईंकडे द्यायचं आहे. ते जर तुम्ही दिलं तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार, अन्यथा एकही रुपया तुमच्या खात्यात जमा होणार नाही. पहा, तसंच ज्या बहिणींचे पैसे मागचे अडकले आहेत, म्हणजे डिसेंबरचे, नोव्हेंबरचे, सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे, तेही पैसे मिळणार नाहीत. आणि जर हे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा केलं नाही, जर तुम्ही या 4 नियमात बसले नाही तर तुमचे मागचे पैसे देखील वसूल होऊ शकतात. पहा, सरकारने हा अचानक निर्णय घेतलेला नाही, तर हा निर्णय 18 फेब्रुवारीलाच घेतलेला आहे. पण बहिणींना हे कुठेच पाहायला मिळाले नाही. बहिणींनी फक्त पाहिला हप्ता सोडणार आहे, निधी मंजूर झालाय, असं झालंय. पण पहा, नुसता निधी मंजूर झालाय हे पाहून चालणार नाही. कोणते 4 नियम आहेत, त्याचं पालन कसं करायचं आणि ते महत्त्वाचं कागदपत्र जे अंगणवाडी ताईंकडे सगळ्यांना जमा करायचं आहे, ते कार्ड कोणतं आहे, ते कोणतं कागदपत्र आहे की ते जमा केल्याशिवाय हप्ते जमा होणार नाहीत, हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल. पहा, 86 लाख महिलांच्या खात्यावर कुठलाही मेसेज येणार नाही. 86 लाख महिलांचे पैसे बुडणार आहेत, हे जवळपास आता फिक्स झालंय. मग त्या 86 लाख महिलांमध्ये तुमचं नाव जर जाऊ द्यायचं नसेल, तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. लक्षात घ्या, हा तुमचा तोटा थोडा नाहीये. 1500 रुपये एका महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे 18,000 रुपये आणि 5 वर्षाचे 90,000 रुपये, म्हणजे तुमचं 90,000 रुपयांचं नुकसान होणार आहे आणि मागचे पैसे देखील तुमचे वसूल केले जाणार आहेत. तर लक्षपूर्वक ही तुम्ही माहिती पाहिली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जानेवारीचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात सोडला गेलाय, कोणते 4 नियम तुम्हाला पाळायचे आहेत. पहा, 4 नियम हे खूप महत्त्वाचे आहेत. यातला एक नियम आधार कार्डच्या संदर्भातला आहे, तर दुसरा नियम हा तुमच्या बँक खात्याच्या संदर्भातला आहे. प्रत्येक महिलेने बँक खाते काढले आहे आणि बँक खात्याला आधार कार्ड हे प्रत्येक महिलेकडे आहे. तिसरा नियम हा पॅन कार्डचा आहे. चौथा नियम जो आहे तो रेशन कार्डचा आहे. अशा प्रकारचे नियम आहेत. आणि 5वा नियम हा सगळ्यात भयानक आहे. 5वा नियम हा कागदपत्राचा आहे आणि ते कागदपत्र तुम्हाला सगळं काम सोडून पहिलं अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागेल. तर लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पाहिली पाहिजे. पहा, या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कालपर्यंत वेगळ्या गोष्टी होत्या, आजपासून वेगळ्या गोष्टी, कारण की हप्ता सुरू झालाय. हप्ता आज सकाळीच सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चेकवर सही झालेली आहे आणि तुम्हाला माहितीये, एकदा का चेकवर सही झाली, बँकेकडे एकदा पैसा आला की बँक फक्त एक बटन दाबते आणि सगळ्या महिलांच्या खात्यावर पैसे येतात. फक्त सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडायचे आहेत हे सांगितलेलं असतं. मग आजचे कोणते जिल्हे बँकांना सांगितले आहेत त्याची यादी तुम्हाला देणार आहे. कोणत्या महिलांनी आज वाट पाहायची आहे आणि कोणत्या महिलांनी आज वाट पाहायची नाहीये. अन्यथा तुम्ही नुसता मोबाईल चेक करत बसाल, फोन पे, गुगल पे चेक करत बसाल आणि तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे तर तुम्हाला सांगतोच की आजचे जिल्हे कोणते, पण कोणत्या 4 नियमात तुम्हाला बसावं लागणार आहे, कोणत्या 4 नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि कोणतं महत्त्वाचं कागदपत्र लवकरात लवकर जाऊन तुम्ही अंगणवाडी ताईंकडे जमा करावं लागेल. तर लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही पहा, कारण की तुमचा लॉस हा खूप मोठा आहे. पहा, ते कागदपत्र आणि 4 नियम हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की माहिती आम्ही नाही तर त्या GR मधूनच सांगतोय. जो GR फक्त लोकांनी वरवर बघितला आणि वरवर माहिती ऐकली. न्यूज चॅनलला फक्त ऐकलं की 1,500 येणार, 3,000 येणार, कुणी कुणी म्हटलं 6,000 येणार.
पण लक्षात घ्या, एकही रुपया येणार नाही जोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र देणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत केवायसीच्या कामाचा आढावा घेतला. त्या तपासणीत असं दिसलं की अर्ध्यापेक्षा जास्त महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे आणि ज्यांनी केली आहे त्यांच्या माहितीमध्ये मोठ्या चुका सापडल्यात. यामुळे ज्या महिलांच्या केवायसीमध्ये चुका आहेत त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत. तसंच ज्यांचं काम अजून बाकी आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिलाय. आता ज्या स्त्रिया या 4 नियमांचं पालन करणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते एक कागदपत्र देणार नाहीत, त्यांचे सगळे हप्ते रोखले जातील आणि आधी दिलेले पैसे सुद्धा सरकार परत घेऊ शकतं. प्रशासनाने महिलांच्या बाबतीत अत्यंत कडक आणि मोठा निर्णय घेतलाय, कारण सरकारच्या लक्षात आलंय की अनेक श्रीमंत महिलांकडे भरपूर पैसा आहे. घरात 4-5 मार्गांनी उत्पन्न येते. घरचे सगळे लोक नोकरीला आहेत, स्वतःच्या 4 चाकी गाड्या आहेत आणि घरची परिस्थिती चांगली असूनही त्या लाभ घेत आहेत. सरकारने अत्यंत गुपचूप पद्धतीने काल तपासणीचा रिपोर्ट पाहिला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणूनच प्रशासनाने आता एका खास कागदपत्राची मागणी केली आहे. जर हे पत्र नसेल तर पुढचा एकही पैसा तुमच्या खात्यात पडणार नाही, असे कडक आदेश स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमकं कोणतं कागदपत्र गरजेचं केलंय, ते 4 नवीन नियम कोणते आहेत, कोणत्या महिला या तपासणीत अपात्र ठरल्या आहेत, केवायसीसाठी कोणती नवीन पद्धत आली आहे आणि केवायसी केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचे पैसे नेहमीसाठी सुरू ठेवायचे असतील आणि दरमहा 1500 रुपये खात्यात हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडणंही तुमची मोठी चूक ठरू शकते. कारण या GR मधली माहितीच तुमची योजना ठरवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सरकारने लाडक्या बहिणींसाठी नियमांची कडक अंमलबजावणी केली आहे. 4 नवीन अटी घातल्या गेल्या असून कालच्या निर्णयानुसार एक कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणं सक्तीचं केलंय. आधी सगळ्या महिलांना सहजपणे पैसे मिळत होते, प्रत्येक जिल्ह्यात वाटप होत होतं, पण सरकारने आता पैसे वाटण्याच्या पद्धतीत बदल केलाय. गुपचूप केलेल्या तपासणीत अनेक महिला अशा सापडल्यात ज्या मुळात अपात्र आहेत तरीही पैसे उचलत आहेत. अशा खोट्या लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 4 नवीन नियमांची चाळणी लावली आहे. या चाळणीतून ज्या पात्र ठरतील आणि जे हे कागदपत्र जमा करतील त्यांनाच पैसे द्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. लाडकी बहीण योजनेवर सरकारचा खूप पैसा खर्च होत होता, खूप निधी वाटावा लागत होता आणि हा खर्च कमी ठेवण्यासाठी आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं प्लॅनिंग केलंय. सुरुवातीला महिलांची संख्या खूप मोठी होती आणि आजवर सर्वांना पैसे दिले गेले, पण आता नवीन अटी लावून तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी अंगणवाडी ताईंकडे कागदपत्र मागितलं आहे. आता आपण एकामागून एक ते 4 नियम कोणते आहेत आणि ते कसे लागू होतील हे सगळ्यात आधी जाणून घेऊया. त्यानंतर कागदपत्र कशी जमा करायची, कुठून आणायची आणि लाभ चालू ठेवण्यासाठी नियमांचं पालन कसं करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण नियमांकडे वळूया. सरकारने जे 4 नवीन नियम आणि कागदपत्रे अनिवार्य केली आहेत त्यातील पहिल्याच नियमात 70% महिला अडकण्याची भीती आहे. पहिला नियम आधार कार्डशी संबंधित असून नावात किंवा जन्मतारखेत चुका असल्यास पैसे थांबवले जातील. दुसरा नियम रेशन कार्डचा असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची केवायसी रेशन दुकानात जाऊन करणं बंधनकारक आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. पॅन आणि आधार लिंक असल्याने तुमच्या आर्थिक व्यवहारांवरून सरकार पात्र अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा नियम बँक खात्याचा आहे. जर बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा खात्यात व्यवहार नसेल तर चालू हप्ता तर जाईलच, पण जुन्या पैशांची वसुलीही होऊ शकते. केवायसीसाठी सरकारने मुदतवाढ दिली असली तरी अनाथ, विधवा किंवा परित्यक्ता महिलांना कागदपत्रांची अडचण येत होती. अशा महिलांनी पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटाचे कागदपत्र किंवा अनाथ असल्याचं प्रमाणपत्र अंगणवाडी ताईंकडे जमा करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, केवळ फॉर्म भरून किंवा कागदपत्र देऊन काम संपत नाही. तुमच्या बँक खात्याचे लिंकिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं सर्वात महत्त्वाचे आहे. अन्यथा सरकार तुम्हाला कायमस्वरूपी अपात्र ठरवू शकते. त्यामुळे ही माहिती गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करा. बहिणींनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण हे सत्य आहे. 18 फेब्रुवारीच्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांचे बँक खात्याशी DBT साठी लिंक नाही त्यांचे पैसे कायमचे थांबवले जाणार आहे. नुसतं आधार लिंक करून चालणार नाही, ॲक्टिव्ह असायला हवं. अनेकांना वाटते की माझे हप्ते आलेत म्हणजे पुढचे पण येतील, पण सरकारने आता फिल्टर लावायला सुरुवात केली आहे. 86 लाख महिलांची यादी तुमचं नाव आहे की नाही हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मेसेज आला नाही तर समजून जा की तुमच्या अर्जात काहीतरी त्रुटी आहेत. आता लगेच कमेंटमध्ये सांगा की तुमचा
डिसेंबरचा हप्ता मिळाला होता का? कारण ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना जानेवारीचे 1500 मिळणं आता कठीण झाले. आता वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या एका कागदपत्राकडे, ज्याच्याशिवाय अंगणवाडी सेविका तुमचा पुढे रिपोर्ट पाठवणार नाहीत. बहिणींनो, हे कागदपत्र तुमचं अपडेट प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुमचं रेशन कार्ड KYC पावती. सरकारला आता हे पाहायचं आहे की तुमच्या कुटुंबात उत्पन्न 2.5 लाखांच्या आतच आहे ना? कारण अनेक महिलांनी फॉर्म भरताना जुने दाखले दिले आहेत. आता तुम्हाला एक हमीपत्र सेल्फ डिक्लरेशन लिहून द्यायचं आहे की माझ्या घरात कोणीही टॅक्स भरत नाही आणि माझ्या नावावर मोठी 4 चाकी गाडी नाही. लक्षात घ्या, मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहेत, चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करा. जर तुम्ही अपात्र असूनही पैसे घेत असतील तर सरकार तुमच्या खात्यातून ते पैसे परत काढून घेऊ शकते. त्यामुळे हे माहिती हलक्यात घेऊ नका. बहिणींनो, तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा तुमच्या हक्काचे 1500 रुपये बुडवू शकतो. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना नातलंगांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचाही नुकसान होणार नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा.